नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज आहे श्रावणी सोमवार आणि कालच मी रविवारी सकाळी मुंबईवरून आलो आणि बरेचसे गाववाले मित्रमंडळी बोलत आहेत, दादा गावचे व्हिडिओ काही येत नाही. आज श्रावणी सोमवार आहे, मंदिरात जाऊ आणि नंतरच मग बाकीची आपण सुरुवात करूया. आणि ह्या व्हिडिओवरती पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मंडळी. हां चला. होय, आता याच्या पुढे आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि नंतर पुढे काय प्रोग्राम होता ते बघूया. अगोदर आज सोमवार आहे, आज पहिल्याच सोमवार किती लोक येतील सोमवारला ते काय कळत नाही आहे. जर महिलांची फुगडी असेल अतिउत्तम. चला तो पण आपण पुढचा शॉर्ट घेऊ. मित्रांनो, आता हे आमचे रस्ते बघा वाडीतले, आणि कामं कशी असतात गव्हर्नमेंटची ते तुम्हाला दाखवतो. आता हे अंतर किती आहे बघा, आणि पुढच्या साईडला थोडा केल्याने हा मध्ये जेवढा ठेवतात रस्ता. आता हा असा आमचा रस्ता. त्याच्यानंतर जर तुम्ही जाल तर तुम्हाला मी दाखवतो किती फूट करतात म्हणाले. 70 मीटर राहिला. 70 मीटर बाकी हा एवढा राहिला आहे. आणि ह्याच्या पुढे बघा तुम्हाला दाखवतो. आता इथून हा रस्ता कसा झाला आहे बघा, असं मध्ये पॅच लावतात, त्यामुळे हा रस्ता मधला होईपर्यंत हा खराब होऊन जातो. हे बघा, आता ह्याच्या पुढे थोडा एवढाच भेटेल तुम्हाला, परत तो अर्धवट असेल. अशी ही कामं आहेत गावच्या लोकांची. आणि हे मेन म्हणजे जिल्हा परिषदेच्या ताब्यात असतं. आता ही कामं बघा कशी आहेत. आता हे अर्धवट का होतात हे मला माहिती नाही, तरी पण आपण विचारून घेऊच. पण तुम्हाला दाखवतो हे कसे रस्ते आहेत ते गावातले. मध्ये पॅच, मध्ये तसाच असा रस्ता असा आहे. हा जो रस्ता आहे तो आमच्या मंदिराकडे चालला आहे. मंदिरपर्यंत पूर्ण नाही झाला आहे, मध्येच आहे ते. तो पण दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत झाला आहे तो. आता बघा हा रस्ता कुठे संपलाय तो बघा. हा बघा, आता इथून किती फूट असेल आपला देऊळ. आता इथे हा रस्ता संपला तरी 80 मीटर होय ना. आता बघा इथून हा रस्ता बघा, हे कसे अर्धवट रस्ते करून ठेवलेले आहेत ते. आणि ग्रामपंचायतने जर व्यवस्थित लक्ष घातलं असतं आणि गावाने सुद्धा त्याच्यामध्ये जास्त लक्ष घातलं पाहिजे, त्यांच्या पाठी लागून काम करायला पाहिजे, तर ते सक्सेस होईल. आणि हे बघा आता असे रस्ते आहेत. आणि ते आमचे मंदिर आहे. का आवाज मस्त येतोय. मोर आहेत ना ते. हे आमचं श्री स्वयंभू कोळंबेश्वर मंदिर. आणि मंदिरचं काम चालू आहे, अजून काय पूर्ण नाही झालेलं आहे, पण बऱ्यापैकी काम पण झालं आहे. पहिले कौलारू होतं, आता खूप छान सुंदर आता असं मंदिर बनवलं आहे. थोड्या वाटा इकडे तिकडे विस्कळीत झालेत कामामुळे. हे बघा आमचं मंदिर श्री स्वयंभू कोळंबेश्वर मंदिर आहे. आता काम चालू आहे म्हटल्यानं तुम्ही बघितलं कसं काय आहे ते. सर्वांचं ठेवलेलं सामान एका साईडला. आज सोमवार आहे म्हणून सर्व साफसफाई केली.
हो हो, खूप छान वाटतंय. जागा आपली पाहिजे तेवढी झाली आहे आता. भरपूर जागा झाली आहे आणि मंदिर पण खूप मोठं झालं. पाया पडूया बघा. इकडे आहे ना, असंच ठेवा. असंच ठेवा. मी हां, हां. पाया पडून देतो. हां. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊ. हा आपला सत्य आहे, माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असतो. आता हे फायनल काम कधी होतं आहे ते नंतर आपण व्हिडिओ बनवूच. कामगार पण आहेत ते बघा, येत आहेत कामगार. अजून काम बाकी आहे. हे बघा, ही मंदिराची पाठची बाजू आहे. आणि पाठचा नजारा किती सुंदर दिसतोय बघा. हो हो, ही पण एक पाठी उडून पाडून ठेवलं आहे. पाडून तात्पुरतं देवाचे सर्व देव इथे ठेवलेले आहेत. हे बघा. आता हे काम झाल्याच्या नंतर मग जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा मग सर्व देव इकडे घेणार. हे आहेत आमचे कामगार आहे इथले. यांनी जे काम पूर्ण केलं ते अण्णांनी केलेलं आहे आणि त्यांची साथीदार आहेत, हे जे काम करायला मदत करतात त्यांना. काय अण्णा बाकी? लांबून किती सुंदर मंदिर दिसते बघा आपलं. श्री स्वयंभू कोंबेश्वर मंदिर आहे माझं. आणि आजूबाजूला तुम्हाला इथे वस्ती मिळणार नाही. इकडे बघा, जरा बी वस्ती मिळणार आहे. मंदिर आमचं एकदम एका साईडलाच आहे. आणि एवढं छान वाटतं ना, ज्या वेळेला ते कार्यक्रम होतात ना मित्रांनो, खूप छान छान आहे. इथे सगळी जागा ही भरून जाते ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला. ही जी दिसते ही जागा सर्व भरून जाते. एवढं लोक आलेले असतात, भक्त लोक आलेले असतात. हे बघा, दर्शन घेऊन चालले आहेत आता. आज सोमवार असल्यामुळे आणि तो श्रावणी सोमवार. आमच्याकडे श्रावणी सोमवार असू दे नाही तर इतर सोमवारची लोक म्हणून मंदिरामध्ये येतात. मित्रांनो, श्रावणी सोमवार होता म्हणून म्हटलं आज व्हिडिओ एक बनवूया मंदिराचा.
तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला.